हाय मुलांनो, आज आपण प्रॉब्लेम सेट नंबर 35 बघणार आहोत. डिटरमाइन वेदर द पेअर्स ऑफ नंबर्स गिवन बिलो आर को प्राईम नंबर्स. आता इथे काय तुम्हाला नंबर्सच्या पेअर दिलेले आहेत, जोड्या दिले, दोन दोन नंबर्स दिलेत आणि ते तुम्हाला को प्राईम नंबर्स आहेत का ते सांगायचं आहे. आधी आपण को प्राईम नंबर म्हणजे काय ते बघूयात. तर नंबर्स विच हॅव ओनली वन ॲज अ कॉमन फॅक्टर आर कॉल्ड को प्राईम नंबर्स. म्हणजे असे नंबर ज्यांच्यामध्ये फक्त वन कॉमन येतो. वन नंबर नाही बरं का, एक आकडा, एक नंबर हा कॉमन येतो, तेव्हा त्याला म्हणतात को प्राईम नंबर. ठीक आहे. जसं की तुम्ही आता घेतला 3 आणि 7. ठीक आहे. तर 3चे फॅक्टर्स काय पडतात, 1 आणि 3, आणि 7चे काय आहेत, 1 आणि 7. मग ह्या दोघांमध्ये कॉमन काय आहे, 1 1. म्हणजे 3 आणि 7 हे दोघं काय आहेत, को प्राईम आहेत. असं करायचं आहे, ते आपण डिटेलमध्ये बघूयात. तर फर्स्ट नंबर आहे आपला 22 आणि 24. तर त्याचे आपल्याला आधी फॅक्टर्स फाइंड आउट करायचे आहेत. फॅक्टर्स कसे फाइंड आउट करायचे ते आपण प्रॉब्लेम सेट नंबर 32 मध्ये बघितलेलं आहे. तुम्ही परत एकदा बघू शकता. ठीक आहे. तर मी इथं तुम्हाला एक सॉल्व करून दाखवते की आपल्याला काय करायचं आहे. पहिला नंबर आहे 22. आता 22ला आपण कशाने डिवाइड करू शकतो. सगळ्यात पहिले तर प्रत्येक नंबरचे फॅक्टर हे 1 आणि तो नंबर इटसेल्फ असतात. म्हणजे 22ला आपण 1ने डिवाइड करू शकतो. 1 22 जा और 22 1 जा 22. ठीक आहे. म्हणजे इथं आपल्याला 2 फॅक्टर्स मिळाले. त्याच्यानंतर 1च्या नंतर नेक्स्ट नंबर येतो 2. हा इवन नंबर आहे, म्हणजे आपण ह्याला 2ने डिवाइड करू शकतो. सो मग 2ने जर 22ला डिवाइड केलं तर काय येतं, 2 11 जा 22 किंवा 11 2 जा 22. तुम्ही इकडे डिव्हिजन करून बघू शकता जर तुम्हाला समजत नसेल तर. 2 1 जा 2 0, हा 1 हा 2 आला खाली, 2 1 जा 2. ओके. सो 2ने 22ला डिवाइड केल्यावर आन्सर येतं 11. त्याच्यानंतर 3च्या टेबलमध्ये 22 येत नाही, 4च्या टेबलमध्ये 22 येत नाही. आता 2चे मल्टिपल जे आहेत 2 4 6 8 या कोणत्याच टेबलमध्ये तो येत नाही. ठीक आहे. तर 22चे मग हे एवढे 4 फॅक्टर्स आपल्याला मिळाले. मग आपण इथे लिहूयात फॅक्टर्स ऑफ 22 काय आहेत, 1 2 11 आणि 22. हा लिहायचा 1 2 11 22. ओके. हे झाले 22चे फॅक्टर्स. सेम आपण कशासाठी करणार आहोत, 24साठी पण करणार आहोत. ते मी इकडेच लिहिते. म्हणजे आता इथे किती नंबर आहे, हा 24. सो 24साठी आपण काय करू शकतो, तर पहिले तर तो 1 आणि 24 हे दोन त्याचे फॅक्टर्स असणार आहे. त्या नंबर्समध्ये तो असणारच आहे टेबल्समध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर 24ला आपण जर 2ने डिवाइड केलं तर 12 2 जा 24 असतात. हां. सो 2 12 जा आणि 12 2 जा, म्हणजे परत ह्याचे 2 आणि 12 हे सुद्धा फॅक्टर्स मिळाले. आता 3च्या टेबलमध्ये 24 आहे का, तर हो, 3 8 जा 24, म्हणजे 3 आणि 8 हे सुद्धा फॅक्टर्स मिळाले. आता नेक्स्ट नंबर आहे 4. तर 4च्या टेबलमध्ये आहे का, 4 6 जा 24. त्यानंतर 5च्या टेबलमध्ये 24 येत नाही, मग 6च्या येतो, 8च्या येतो, 12च्या आणि 24च्या. मग आता फॅक्टर्स ऑफ 24 काय झाले, इथेच लिहिते मी. हां. सो फॅक्टर्स ऑफ 24 हे जे सगळे नंबर्स आहेत ना, ते त्याचे फॅक्टर्स आहेत. 1 2 3 4 6 8 12 आणि 24 हे झाले 24चे फॅक्टर्स. ठीक आहे. आता काय करायचं, आपल्याला ह्याच्यातून कॉमन फॅक्टर्स काढायचेत. कॉमन फॅक्टर्स ऑफ 22 अँड 24 आर. काय काय कॉमन आहेत बघा, सर्कल करूयात. 1 कॉमन आहे, 2 कॉमन आहे. ठीक आहे. हे 2 फॅक्टर्स कॉमन आहेत. तर ह्याच्यात कॉमन फॅक्टर आले 1 आणि 2. आपल्याला को प्राईम नंबर म्हणजे काय, तर फक्त 1 ॲज अ कॉमन फॅक्टर पाहिजे. मग इथे 1 आहे, पण त्याला एक्स्ट्रा हा 2 पण आहे. म्हणजे 22 आणि 24 हे को प्राईम आहेत का, तर नाही आहेत. सो देअर is
नो ओनली वन ॲज कॉमन फॅक्टर. ठीक आहे, मोर दॅन वन आहेत. सो देअरफोर 22 अँड 24 आर नॉट कोप्राईम. ठीक आहे, हे असं करायचं. एक्झाममध्ये तुम्ही डायरेक्ट इथून फॅक्टर्स ऑफ 22 लिहिले, फॅक्टर्स ऑफ 24 लिहिले तरी चालणार आहे. ठीक आहे, हे फॅक्टर्स काढायची गरज नाही आहे, डायरेक्ट फॅक्टर्स लिहायचे. इथं तुम्हाला ज्यांना कोणाला माहीत नसेल तर त्यासाठी मी इथे फॅक्टर्स फाइंड आउट करून दाखवलेले आहेत. आता सेकंड, तर सेकंडमध्ये पण काय आहे, सेकंड आहे आपला 14 आणि 21. डायरेक्ट फॅक्टर्स लिहूयात का? ठीक आहे, सो आपण टेबल म्हणतच लिहूयात. ठीक आहे, हे म्हणजे तुम्हाला ही डायरेक्ट मेथडसुद्धा आली पाहिजे. सो फॅक्टर्स ऑफ 14, फॅक्टर्स ऑफ 14. तर 14चा पहिला फॅक्टर काय असतो? 1 असतो आणि 14 असतो. तो लास्टला लिहायचा आहे, आपल्या लक्षात ठेवा. फक्त 1 आणि काय आहे? 14 आहे. आता 2च्या टेबलमध्ये 14 येतो का? तर येतो. 2 7 जा. ठीक आहे, 7 पण आपण नंतर लक्षात ठेवूयात. 2 7 जा आणि 1 2 जा. नंतर 3च्या टेबलमध्ये येतो का? नाही येत. 4च्या येतो का? नाही येत. 5च्या येतो का? नाही. 6च्या नाही, 7च्या. म्हणजे आला इथे 2 7 जा आणि मग राहिला हा 1 14 जा. सो फॅक्टर्स ऑफ 14 काय झाले? 1 2 7 आणि 14. हे डायरेक्ट आपण लिहिलं, इथल्यासारखं असं वरती करत बसलो नाही. ठीक आहे, समजलं. आता फॅक्टर्स ऑफ 21 फाइंड आउट करूयात. 21 हा 1च्या टेबलमध्ये तर असतो, 1 21 जा. त्यानंतर 2च्या टेबलमध्ये नाही, 3च्या 3 7 जा आणि 21. सो 21चे फॅक्टर झाले 1 3 7 आणि 21. आता आपण काय करणार आहोत? कॉमन फॅक्टर्स काढणार आहोत. कॉमन फॅक्टर्स ऑफ 14 अँड 21 किती आले? तर ह्या दोघांमध्ये 1 कॉमन आहे, बरोबर. त्यानंतर हा 7 कॉमन आहे. त्याचे कॉमन फॅक्टर्स आले 1 अँड 7. तर आता फक्त 1 कॉमन फॅक्टर आहे का? हा तर नाही आहे. म्हणून 14 आणि 21 हे कोप्राईम नंबर्स नाही आहेत. ठीक आहे, नंबर्स लिहूयात. हां, therefore there is no only one as common factor. Therefore 14 and 21 are not co-prime number. ठीक आहे, आता नेक्स्ट आहे 10 आणि 33. आता फॅक्टर्स ऑफ 10. तर 10चा फॅक्टर आहे पहिला 1. त्याच्यानंतर 2च्या टेबलमध्ये आहे, 3च्या नाही, 4च्या नाही, 5च्या आहे. 5 2 जा 10, 2 5 जा 10 आणि 1 10 जा 10. त्याच्यानंतर लिहूयात फॅक्टर्स ऑफ 33. 33चे फॅक्टर्स किती आहेत? 1. त्याच्यानंतर 3च्या टेबलमध्ये येतो, 3 11 जा किंवा 11 3 जा आणि 33. आता याच्यामधून आपण घेणार आहोत कॉमन फॅक्टर्स ऑफ 10 अँड 33. किती आले कॉमन फॅक्टर्स? याच्यामध्ये बघा, फक्त आपल्याला इथे 1 कॉमन भेटत आहे. सो देअर इज ओनली 1 ॲज अ कॉमन फॅक्टर. देअरफोर 10 अँड 33 आर को-प्राईम नंबर्स. समजलं ना? फक्त 1 आला कॉमन फॅक्टर, म्हणून तो काय झालेला आहे? कोप्राईम नंबर झालेला आहे, 10 आणि 33. आता फोर्थ वन आहे 11 आणि 30. 11 30. फॅक्टर्स ऑफ 11 काय आहेत? 1 आणि 11. 11 1 जा 11. त्याच्यानंतर फॅक्टर्स ऑफ 30 काय आहेत?
1च्या टेबलमध्ये आहे, 2च्या टेबलमध्ये 30 आहे, 3च्या आहे, 5च्या आहे, 6 5चा आहे, त्याच्यानंतर 10च्या टेबलमध्ये आहे, 15च्या टेबलमध्ये आहे आणि 30च्या टेबलमध्ये. हे कसं केलं? 1 30 जा, 2 15 जा, और 15 2 जा, 3 10 जा आणि 5 6 जा 30. ठीक आहे. आता ह्याच्यामधून आपण कॉमन फॅक्टर्स काढणार आहोत. सो कॉमन फॅक्टर्स ऑफ 11 अँड 30 किती आहेत? त्याच्यामध्ये 1 कॉमन फॅक्टर आहे फक्त, या दोन्हीमध्ये सेम असणारा. तर 1 आला म्हणजे हे सुद्धा काय आहेत? कोप्राईम नंबर्स आहेत 11 आणि 30. देअरफोर काय म्हणूयात? देअर इज ओनली 1 ॲज कॉमन फॅक्टर. Therefore 11 and 30 are co-prime numbers. ठीक आहे. आता 5th वन आहे 5 and 7. आता फॅक्टर्स ऑफ 5 काय आहे? 1 5 जा, आणि फॅक्टर्स ऑफ 7 काय आहे? 1 7 जा. देअरफोर आता याच्यामध्ये कॉमन फॅक्टर काय आहे? कॉमन फॅक्टर 1 आहे. सो कॉमन फॅक्टर ऑफ 5 अँड 7 1 आहे. देअरफोर देअर इज ओनली 1 ॲज कॉमन फॅक्टर. देअरफोर 5 अँड 7 आर को-प्राईम नंबर्स. ठीक आहे. आता 6th वन आहे 15 आणि 16. सो फॅक्टर्स ऑफ 15 काय आहेत? 1च्या टेबलमध्ये आहे 15, त्याच्यानंतर 3च्या टेबल, 2च्या नाही आहे, 3च्या 3, त्यानंतर 5, 3 5 जा 15 आणि त्यानंतर डायरेक्ट आहे 15च्याच. आता 16चे फॅक्टर्स काय काय आहेत? 1 16 जा 16, सो 2 8 जा, 4 4 जा, 2 8 जा आणि हे 16. तर हे झाले 16चे फॅक्टर्स. आता ह्याच्यामधून आपण कॉमन फॅक्टर बघणार आहोत. सो कॉमन फॅक्टर किती आहे? 1 आहे. अजून दुसरा कोणता कॉमन आहे का? तर नाही आहे. तर यांच्यामधला कॉमन फॅक्टर हा 1 आला. म्हणून देअर इज ओनली 1 ॲज कॉमन फॅक्टर. Therefore 15 and 16 are co-prime numbers. ठीक आहे. आता 7 बघूयात, 50 आणि 52. सो आता फॅक्टर्स ऑफ 50 बघूयात काय आहेत. सो 50चे फॅक्टर्स पहिला तर 1 आणि 50 असणार आहे, त्यानंतर 2, त्यानंतर 3च्या टेबलमध्ये 50 येतो का? नाही. 4च्या टेबलमध्ये 50 येतो का? तर नाही. 5च्या टेबलमध्ये येतो. त्याच्यानंतर 10च्या टेबलमध्ये येतो. त्यानंतर 25 आणि 50. हे झाले 50चे फॅक्टर्स. आता फॅक्टर्स ऑफ 52. सो 1च्या टेबलमध्ये येतो. आता असे मोठे नंबर आले ना, तुम्हाला एक ट्रिक सांगू का मी? तुम्हाला प्राईम फॅक्टरायझेशन येतं, बरोबर? 2ने आपण डिवाईड करतो की नाही? सो 2 2 जा 4 आणि 2 16 जा, बरोबर? 2 6 जा, सॉरी. त्यानंतर 2 13, बरोबर? त्याच्यानंतर हा आला 13 आणि हा 1. म्हणजे हा 52 जो आहे तो 13 26 आणि 52 या 3 नंबरच्या टेबल्समध्ये येतो. हे नंबर्स बघायचे, 13 26 आणि 52. तर आता 2ने जेव्हा आपण 2च्या टेबलमध्ये येतो तो, बरोबर? जेव्हा 2च्या टेबलमध्ये येतो, 2ने आपण 52ला डिवाईड केल्यावर किती आन्सर येतं? 26. ते आपण लक्षात ठेवायचं बरं का. त्याच्यानंतर आता हा 2 आणि हा 2 घ्यायचा. 2 2 जा किती झाले? 4. मग 4ने याला डिवाईड केल्यावर आन्सर येतं 13.
मग हा 2च्या टेबलमध्ये आहे तर हा 4च्या पण टेबलमध्ये येणार. आता 6च्या नाही, 8च्या नाही, कुठल्याच नाही. तो डायरेक्ट येणार आता ह्या 13च्या. आलं लक्षात? आणि मग हा 13 घेतला की हा 26 घ्यायचा आणि 52 घ्यायचा. कसं केलं आलं लक्षात? पहिले तर हा 1, त्यानंतर हा 2, मग आता 2 × 2 4, त्यानंतर हा 13, त्यानंतर 26 आणि हा 52 असे हे फॅक्टर्स लिहिले. बघा थोडंसं वेगळं वाटेल पण सवय होऊन जाईल केलं तर. आता आपल्याला काय करायचं आहे? कॉमन फॅक्टर्स लिहायचे आहेत. कॉमन फॅक्टर्स ऑफ 50 आणि 52 किती आहेत? तो दोन्हीमध्ये 1 आहे, दोन्हीमध्ये 2 आहे, बरोबर? 1 आणि 2. आता एकापेक्षा आपल्याला फक्त हाच असेल तर ते कोप्राईम नंबर असणार आहेत. आता हा एक्स्ट्रा आलाय, जास्त आलाय, मग आपण काय म्हणणार? देअर इज नो ओनली 1 ॲज कॉमन फॅक्टर. आपल्याला काय पाहिजे? फक्त 1 पाहिजे, बरोबर? फक्त 1 आहे का इथे? तर नाही आहे. देअरफॉर 50 अँड 52 आर नॉट को-प्राईम नंबर्स. म्हणजे ते को-प्राईम नंबर्स आहेत का? तर नाही आहे. त्यानंतर आता 8वाला. 8 आहे 17 आणि 18. सो आता फॅक्टर्स ऑफ 17 करूयात. सो 1 आणि 17 आहेत त्याचे फॅक्टर्स, बरोबर ना? आता आपण फॅक्टर्स ऑफ 18 बघूयात. फॅक्टर्स ऑफ 18. सो 1च्या टेबलमध्ये 18 आहे, 2च्या टेबलमध्ये आहे, 3 6 आहे, 6च्या आहे, 6 3 9 2 आणि 18. आता ह्याच्यामधले कॉमन फॅक्टर्स ऑफ 18, 17 अँड 18. याच्यामध्ये काय कॉमन आलं आहे? फक्त 1 कॉमन आलं आहे, म्हणून हा काय झालेला आहे? को-प्राईम नंबर आहे हे दोन्हीसुद्धा. देअर इज ओनली 1 ॲज कॉमन फॅक्टर. Therefore, 17 and 18 are co-prime numbers. समजलं को-प्राईम नंबर कसं ओळखायचं? ओके, बाय बाय.